अण्णा चाची बोला पाठीमागे या इकडे या चाचीकडे देता तुम्ही काय ऐकू नका मी ओरडते ते म्हणजे इकडे बघा मामा पुढे बघा थोड्या सेंटरला थोडं सरळ हां ठीक आहे इकडे हो हो तुम्ही पण नुसतं फोटो काढा नका इकडे बघा गेले 2-3 दिवसापासून आपण भूमिपूजन करतोय. आज आपण या तेरडकवाडी रस्त्याला जिथं बरेच शेतकरी राहतात त्यांना जायला अडचण होती त्या रस्त्याला 40 लाख रुपये टाकले. त्याचं आता भूमिपूजन केलं. मंदिराच्या जवळ दुसरं जे भूमिपूजन केलं पाण्याच्या प्रश्नासाठी तिथं जमलो होतो. तिथं तो जो घाट आहे त्या घाटाला आपला जो गोरोबा काका मंदिरासमोर घाट आहे तसाच घाट त्या नदीच्या पलीकडच्या भागात करतो. त्या घाटासाठी 1 कोटी रुपये दिले. त्याचं भूमिपूजन केलं आणि अजून करायचं संध्याकाळी आहे. ओवरीला 3 कोटी रुपये दिलेले आहेत. पूर्व भागेकडचं जे गोरोबा काकाच्या मंदिराची ओवरी आहे त्याला 3 कोटी रुपये दिलेले. कालेश्वर मंदिर जे आहे गोरोबा काकांच्या आतमध्ये महादेवाचं कालेश्वर मंदिर आहे जागृत, त्या जरा जुनं असल्यामुळे त्याला रॉड लावून सपोर्ट देऊन आपण हे केलं. त्या कालेश्वर मंदिराचं जसं त्रिविक्रम मंदिर आहे तसंच पुन्हा डेव्हलप केलं. खाली काढून परत तसंच्या तसं बांधलं. तर कालेश्वर मंदिराचं पण तसंच करण्यासाठी आणि पुढे लाकडी सभामंडप करण्यासाठी 7 कोटी रुपये दिलेले. पण ही उद्घाटनं मे बी ते कालेश्वर मंदिर 7 कोटी, पूर्व भागाची ओवरी 3 कोटी हे राणादादा करतील. पण आता ते मुंबईला गेलेत. आणि अजून 10 कोटीची यादी म्हणजे काल आम्ही महिलांसाठी ग्रामसंघ भवन असावं. तेर म्हणजे हे आहेत आजूबाजूच्या बायका उमेदच्या येतात आणि एक महिलांना उद्योग म्हणजे त्यांच्या मीटिंगसाठी आणि हे ग्रामसंघ भवन असावं म्हणून 40 लाख रुपये आपण टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या शेजारी महिलांसाठी ग्रामसंघ भवन होणार आहे. त्याचं काल 40 लाख रुपयाचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर माळी प्लॉटिंग जे आहे रुक्मिणी मंगल कार्यालयाच्या मागे तिथं पावसामुळे खूप पाणी साठलं होतं. यावेळेस तिथल्या लोकांना जायला यायला त्रास होत होता. त्यामुळे त्या पूर्ण भागातल्या रस्त्यासाठी 70 लाख रुपये टाकलेले आहेत आपण. त्याचं मे बी संध्याकाळी करू. पूर्ण सगळे रस्ते माळी प्लॉटिंगमधले 70 लाख रुपयाचे घेतले. दलित वस्तीत मातंग स्मशानभूमीला शेडसाठी 10 लाख रुपये, कंपाऊंड वॉलला 10 लाख रुपये, अंतर्गत गेट टू स्मशानभूमी शेड जाण्यासाठी रस्त्यासाठी 5 लाख रुपये आणि भीमनगर पूर्ण माताकडे जी वस्ती आहे त्याच्या रस्ता आणि गटारीसाठी भुयारी गटार आपण करतो. त्यामुळे ती पूर्ण एरिया घाण तिथं होतं गटार पुढं असल्यामुळे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण 30 लाख रुपये टाकलेले बौद्धनगरमध्ये फक्त. आणि एक शिखर गल्ली काल आम्ही उद्घाटन केलं आपल्या तेर गावाचं. ते पण पडायला आलं आहे कारण तेर खूप जुनं ते सगळं डळमळायला आलं आहे. तर ते मंदिर उतरून परत तसंच बांधण्यासाठी तसंच्या तसंच म्हणजे ते जे फिगर्स आहेत तुम्ही बघितलं शिखर गल्लीवरचं शिखराला खूप सुंदर शिखर आहे असं नाही आहे कुठे महाराष्ट्रात. तर ते शिखर उतरून परत बांधण्यासाठी 80 लाख रुपये दिलेले. त्याचं काल उद्घाटन केलं. अजून शनी मंदिर जे आहे शनी मंदिराची अशी मूर्ती पंचक्रोशीत नाही जशी तेरमध्ये आहे ह्याच्यावर बसलेली. तर त्या शनी मंदिर आपण बांधलेलं आहे. पण त्या क वर्गामध्ये म्हणजे क वर्गामध्ये आपण घेतले. काल त्याचा कागद आम्हाला मिळाला आणि शनी मंदिराच्या परिसर विकासासाठी 10 लाख रुपये टाकले. त्याचं पण आज संध्याकाळी भूमिपूजन आहे.
केंद्रीय जी शाळा आहे, गावात येताना केंद्रीय शाळा आहे आणि कन्या प्रशाला पण आहे मुला-मुलींची. ती पुढे शाळा आहे आणि मागे ग्राउंड आहे आणि थोडे जीर्ण अवस्था झाली, कंपाऊंड पण फाकलं. त्यामुळे त्या पूर्ण शाळा नवीन बांधायचे मागे एकत्रित करून 3 मजली आपण शाळा बांधणार, 3-4 जेवढे लागेल तेवढे, आणि पुढे मुलांसाठी ग्राउंड ठेवणार आहोत. तर त्या शाळेच्या पहिल्या बांधकाम स्टार्टिंगला आपण 90 लाख रुपये ठेवले. त्याचं भूमिपूजन उद्याला आहे. पुन्हा शेजारी महाराष्ट्र संत विद्यालयामधले आमच्या तेरमधले मुलं बरेच क्रिकेट मॅचेस घेतात, खेळतात संध्याकाळी. त्यामुळे ते ग्राउंड चांगलं मोठं आणि चांगलं करण्यासाठी 7 लाख रुपये टाकले. पेठ शाळा तिथं मागच्या काळामध्ये आपण पेठ गोदावरीतल्या शाळा जी आहे जिल्हा परिषदची, तिथं खोल्या झालेल्या आहेत बांधकाम करून, कंपाऊंड वॉल पण झाली होती, पण एक पाठीमागची बाजू राहिली होती. अतिक्रमण आणि झाडं टिकेना म्हणून ती मागची कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी 15 लाख रुपये आपण टाकलेले. पेठ गोदावरीमधल्या मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे त्या शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी, त्या ग्राउंडसाठी आपण तिथल्या शाळेत आता मुलांनी चांगलं शिकावं, पुढे उच्च म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावी म्हणून गोदावरीमधल्या त्या पेठ गोदावरीतल्या जिल्हा परिषद शाळेला आपण 10 लाख रुपयाची कम्प्युटर लॅब दिली आहे. म्हणजे निदान 20 ते 25 माझा अंदाज आहे कम्प्युटर्स येतील, जेणेकरून मुलांना लहान असल्यापासून कम्प्युटर्सचा यूज करून त्याच्यावरची माहिती घ्यावी आणि आपल्या तेरमधली मुलं उच्च म्हणजे सगळ्या ह्याच्यात पारंगत व्हावी, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना कुठं प्रॉब्लेम येऊ नये. जरा ईर्ष्यात थांबा म्हणा विठ्ठल. म्हणून आपण कम्प्युटर लॅब तिकडे दिलेली आहे. गोदावरीतल्या मुलांना जिम हवी होती म्हणून गोदावरीतल्या मुलांसाठी तालीम 15 लाख रुपये टाकलेले आहेत. एक रस्ता आहे तानाजी बंडेच्या घरासमोरचा, तो 10 लाख रुपये टाकलेत गोदावरीमध्ये. पुन्हा इकडे म्हणजे भरपूर गाव आहे. आता मी थोडे कागद माझ्या हातामध्ये नाही आहे. अजून एक 4 नंबर प्रभागामध्ये जिम सगळी नादुरुस्त झाली होती म्हणून ती जिमच्या खोलीच्या बांधकामासाठी आणि तिथं आम्हाला स्टडी हॉल करायचा आहे मोठ्या मुलांना अभ्यास करण्यासाठी. तिथं टेबल आणि कम्प्युटर प्रत्येक प्रभागात आपण एक स्टडी हॉल करतोय. तर त्या 4 नंबर प्रभागातल्या स्टडी हॉलसाठी जो चौक आहे, मारुती मंदिर आहे तिथं, त्याच्यासाठी 15 लाख रुपये टाकलेत आणि अजून 20 लाख तिकडे येणार आहे. झोपडपट्टी जी आहे, झोपडपट्टीवरचा रस्ता करण्यासाठी 25 लाख रुपये टाकलेत. म्हणजे तो झोपडपट्टीकडे जाणारा आणि त्यातला एक राहिला, एक आपण केला होता, तिथल्या त्या रस्त्यासाठी 15 आणि 10 आमदार निधी असं 25 लाख रुपये टाकले. कॅनॉलचं क्लॅडिंग करतो, कारण आत्ता जेव्हा खूप पाऊस झाला तेव्हा गोरगरिबांच्या घरामध्ये तिथं जे त्यांनी आम्हाला दाखवलं होतं म्हणून ते क्लॅडिंग केलं तर डायरेक्ट पाणी त्यांच्याकडून झिरपून येणार नाही म्हणून आपण त्या कॅनॉलला क्लॅडिंग करतोय. तिथं PWDचं रेस्ट हाऊस पण आता नवीन होणार आहे. जिम काय म्हणाले तुम्ही झोपडपट्टीवरचं, अजून दुसरं कुठले बौद्ध वस्तीमध्ये सुद्धा आपण एक सभागृह मोठं स्टडी रूम हॉल देतोय, त्याच्यासाठी 10 लाख रुपये आणि एक एक्झिस्टिंग होतं पण अर्धवट बांधकाम होतं तिथं पण त्यांना स्टडी, म्हणजे बौद्ध वस्ती आणि मातंग वस्ती अशा दोन्हीकडे स्टडी हॉल वेगवेगळ्यासाठी आपण 15 लाख रुपये दिलेले. मला वाटतं ऑलमोस्ट सगळं काय भीमनगरमध्ये एक चौक, हा चौक सुशोभीकरणसाठी 5-5 लाख रुपये. एक पूर्व भीमनगरमध्ये चौक आहे संविधान चौक, त्याच्या सुशोभीकरण आता प्रत्येकाला वाटतं तर त्यांना काय पुतळा तर त्याच्यासाठी एक 5 लाख आणि वरती निळा झेंडा चौकाच्या इथं ते सुशोभीकरणाला 5 लाख. असं टोटल जर केलं, शनी मंदिर आता आलेले आणि आता मुस्लिम वस्तीसाठी सुद्धा APJ अब्दुल कलाम चौकासाठी 5 लाख आणि एक सभागृह आपण मागे दिलेलं होतं, त्यांना काय लग्न म्हणजे छोटे कार्यक्रम करायचे असतील तर त्या वाढवून हे करण्यासाठी 10 लाख. तर असं मुस्लिम म्हणजे प्रभाग 6 मध्ये 15 लाख असं करून टोटल 10 कोटी 5 लाख रुपये होत आहेत. म्हणजे ह्याचे टोटल कागद वाटलेच देईल आणि त्याचे डिजिटल आपण लावलेले. त्याची थोडी उद्याला किंवा आज संध्याकाळी आचारसंहिता लागेल म्हणून आपण लोकांना माहिती होतं व्हावं की टाकले म्हणून भूमिपूजन करतो. कोट्यवधी निधी तुम्ही तेरसाठी आणलाय. जिल्हा परिषद निवडणूक उंबरठ्यावर आलेली आहे. तेर गटातून आपली उमेदवारी फिक्स आहे. तेर गटातनं कोणातरी कमळाचा उमेदवार असणार आहे आणि मी मागे उपाध्यक्ष होते आणि केशेगावसाठी राणादादा कळमचे आमदार होते आणि मी उपाध्यक्ष होते पण दादा कळमचे होते, तरी सुद्धा
त्यामुळे प्रत्येक यादीमध्ये तेर होतं आणि तेर असणारच आहे. म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य असो नसो ते दादा ठरवणार, सर्वे होणार, कुठं द्यायचं, मी कुठून उभं राहायचं का नाही हे सुद्धा राणादादा ठरवतील, पक्ष ठरवेल. पण कोणी पण जर जो कमळाचा उमेदवार 3 असतील, 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा सदस्य, त्याला माझे तेरवासीय नक्की निवडून देतील. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की या गावासाठी कोण झटतंय आणि या गावात डांबर पडलं असेल तर ते फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि राणादादांच्या माध्यमातून. बाकी सगळे बोलतात पण गावासाठी कोणी काही दिलेलं आत्तापर्यंत नाही. ते तुम्ही लोकांना विचारा, म्हणजे मी तर बोलणारच. आणि आता पाण्याचं सुद्धा 2-3 दिवसामध्ये पाणी क्लिअर होतंय, म्हणजे येतंय गावाला. धन्यवाद.